नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका। रेड फ्लॅग 24 बहुराष्ट्रीय सराव 30 मे ते 14 जून या कालावधीत आयोजित केला जाणार आहे। बघा कालावधी काय आहे याचा, तर 30 मे ते 14 जून या कालावधीत होणार आहे। आणि कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। रेड फ्लॅग 24 या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुसेनेची एक तुकडी आयलन्स एअर फोर्स बेस अलास्का येथे पोहोचली आहे। नेवाडा येथील नेलिस एअर फोर्स बेस आणि अलास्का येथील आयलन्स एअर फोर्स बेस येथे 2 टप्प्यात याचे आयोजन केले जात आहे। यामध्ये IL-78 एअर टू एअर रिफ्युलर, IAF राफेल लढाऊ विमाने आणि C-17 वाहतूक विमान या सर्वात सहभागी होणार आहेत। रेड फ्लॅग व्यायाम हा 2 आठवड्यांचा प्रगत हवाई लढाऊ प्रशिक्षण व्यायाम आहे। त्याचे मुख्य उद्दिष्ट बहुराष्ट्रीय वातावरणात एअर क्रूचे एकत्रीकरण करणे, लढाऊ तयारी आणि आंतर कार्यक्षमता वाढवण्यासाठी अमूल्य प्रशिक्षण संधी प्रदान करणे हे आहे। तर 1975 पासून लाल ध्वज व्यायामाचे आयोजन केले जात आहे। लाल ध्वज म्हणजे काय, तर रेड फ्लॅग। तर याचे आयोजन 1975 पासून केले जात आहे। नेक्स्ट आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण ठरला आहे? तर निशांत देव हा ठरलेला आहे। जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्य पदक विजेता निशांत देव 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष ठरला आहे। त्याने जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेतील पुरुषांच्या 71 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोवाच्या वॅसिल सेबोटारीला 5-0 ने एकमताने पराभूत केले। तर निखत जरीन प्रीती आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लोवलिना बोर्गोवेन यांनी कांस्य पदक जिंकून आपली जागा निश्चित केल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो आता 4था भारतीय खेळाडू ठरलेला आहे। बघा कोणत्या बॉक्सर या खेळासाठी ठरलेला आहे? मुष्टियुद्ध या खेळामध्ये तो ठरलेला आहे 4था भारतीय खेळाडू। तर या गेम्स मध्ये प्रवेश मिळवणारा तो सध्या एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर आहे। नेक्स्ट आहे, 2024 साठी आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर निमन्स बेंगळुरू यांनी जिंकलेला आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस म्हणजे निमन्सला नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित केले आहे। निमन्स 50वा वर्धापन दिन साजरा करत असताना हा पुरस्कार देण्यात आला आहे। निमन्स आपल्या पूर्ववर्ती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा 17वा वर्धापन दिन देखील साजरा करत आहे। 2019 मध्ये WHO द्वारे आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्काराची स्थापना करण्यात आली। हे अशा व्यक्ती, संस्था आणि संस्थांना ओळखते ज्यांनी आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। यावर्षी निमन्सला मानसिक आरोग्यासाठी केलेल्या कामासाठी गौरवण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे दक्षिण कोरिया। मे 2024 मध्ये दक्षिण कोरियाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे। 2045 पर्यंत मंगळावर उतरण्याची आणि तोपर्यंत अंतराळ संशोधनावर 100 ट्रिलियन वॉन खर्च करण्याची दक्षिण कोरियाची योजना आहे। तर कोरिया एअरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन देशाच्या स्पेस इकॉनॉमीचे नेतृत्व करेल, ज्यात शेकडो व्यवसाय आणि उपक्रम दक्षिण कोरियाला जगातील पहिल्या 5 अंतराळ शक्तींच्या श्रेणीत आणण्यासाठी काम करतील। देशाचे पहिले चंद्र लँडर 2032 साठी नियोजित आहे। दक्षिण कोरिया 2027 पर्यंत आणखी किमान 3 अंतराळ प्रक्षेपण करण्याची योजना आखत आहे आणि लष्करी उपग्रह प्रक्षेपित करण्याची त्यांची योजना आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच 2024 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन विजेतेपद कोणी जिंकले? तर बृहत सोमा यांनी जिंकलेले आहे। 30 मे 2024 रोजी 12 वर्षीय भारतीय अमेरिकन बृहत सोमाने स्क्रिप्स चषक ट्रॉफी आणि ऑक्सन हिल मेरीलँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यासोबत USD 50,000 चे चेक इन स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन विजेतेपदही जिंकले आहे। टायब्रेकरमध्ये 29 शब्दांचे स्पेलिंग अचूक लिहिताना बृहतने फैजान झाकीला 9 गुणांनी पराभूत करून विजय मिळवला। स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी मध्ये 11 दशलक्ष सहभाग्यांनी जगभरात हजेरी लावली। या विजयानंतर बृहत सोमा 7 अंतिम स्पर्धकांसह इतर 228 स्पर्धकांना पराभूत करून प्रतिष्ठित विजेतेपद जिंकणारा 28वा भारतीय अमेरिकन बनला आहे।
यापूर्वी बृहतने 2022 आणि 2023 मध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। नेक्स्ट आहे सर्वांच्या आरोग्यासाठी शाश्वत निधीसाठी पहिली गुंतवणूक फेरी कोणी सुरू केली? तर WHO सुरू केलेली आहे। मे 2024 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सर्वांसाठी आरोग्यासाठी शाश्वत वित्तपुरवठा करण्यासाठी आपली पहिली गुंतवणूक फेरी सुरू केली आहे। संस्थेने 2028 पर्यंत निधी पुरवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी हे सुरू केले आहे। गुंतवणूक फेरी हा WHOच्या फंडिंग आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे आणि हवामान बदल, मोठ्या प्रमाणात स्थलांतर, साथीचे रोग, वृद्धत्वाची वाढती जागतिक लोकसंख्या आणि अशांत भूराजनीतीच्या काळात ते अधिक टिकाऊ बनवते। G20च्या बरोबरीने आयोजित करण्यात आलेला हा उच्चस्तरीय कार्यक्रम सदस्य देशांना आणि देणगीदारांना रणनीतीसाठी पाठिंबा जाहीर करण्यास आणि वचनबद्धतेसाठी मदत करेल। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या क्रिकेटर ब्रायडन कार्सला 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? तर इंग्लंड हा देशाचा क्रिकेटर आहे। जून 2024 मध्ये इंग्लंडचा क्रिकेटर ब्रायडन कार्सला 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे। इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू ब्रायडन कार्सला सट्टेबाजीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून 3 महिन्यांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 28 वर्षीय तरुणाने 2017 ते 2019 दरम्यान विविध क्रिकेट सामन्यांवर तब्बल 303 सट्टेबाजी केली, ज्यामुळे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले। नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदान मर्यादा किती वाढवली आहे? तर 25 लाख केलेली आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली आहे। कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे। सुधारित मर्यादा 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल। या वाढीचा उद्देश या कर्मचाऱ्यांसाठी फायदे सुधारण्याचा आहे। तर ग्रॅज्युएटी म्हणजे काय बघा? तर ग्रॅज्युएटी ही नियुक्त्याने कर्मचाऱ्याला 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी सतत सेवा देण्यासाठी दिलेली एक परिभाषित लाभ योजना आहे। पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा 1972 नुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या संस्थेमध्ये किमान 5 वर्षे सतत सेवा दिल्यास त्याला ग्रॅज्युएटी मिळू शकते। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे केरळ। केरळने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे। इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांसाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान पाठ्यपुस्तकात कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट आगामी शैक्षणिक वर्षात 4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना AI ची ओळख करून देण्याचे आहे। नेक्स्ट आहे द इकॉनॉमिक टाइम्स HR वर्ल्ड फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन अवॉर्ड 2024-25 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर NHPC या कंपनीला सन्मानित करण्यात आलेले आहे। NHPC या भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनीला प्रतिष्ठित द इकॉनॉमिक टाइम्स HR वर्ल्ड फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन अवॉर्ड 2024-25 ने सन्मानित करण्यात आले आहे। NHPCला हा पुरस्कार त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उन्नती, ESGचे हस्तक्षेप, DE&I उपक्रम, सतत तांत्रिक सुधारणा, कर्मचारी सहभाग प्रक्रिया, मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरण इत्यादी क्षेत्रातील भविष्यातील तयारीसाठी देण्यात आला आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर इमॅन्युएल सोबेरेन यांची नियुक्ती केलेली आहे। वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने डॉक्टर इमॅन्युएल सोबेरेन यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे। डॉक्टर इमॅन्युएल सोबेरेन यांची 2024 ते 2029 या कालावधीत 5 वर्षांच्या कालावधीसाठी 91व्या सर्वसाधारण सत्रादरम्यान पशु आरोग्यासाठी जागतिक महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यांनी डॉक्टर मोनिक इलॉयट यांची जागा घेतली। नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर 3 जून रोजी साजरा केला जातो। सायकलचे अष्टपैलुत्व, दीर्घायुष्य आणि महत्त्व ओळखण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो। एप्रिल 2018 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरू करण्यात आला। हा दिवस शाश्वत विकास, आरोग्य आणि शारीरिक कल्याण यांना चालना देण्यासाठी सायकलच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो। तर थीम काय आहे बघा 2024 ची? आरोग्य, समानता आणि टिकाऊपणासाठी सायकलिंग। नेक्स्ट आहे अलीकडेच T20 विश्वकप कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये सुरू झालेला आहे। 2024 मध्ये T20 वर्ल्ड कपची 9वी आवृत्ती अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू झाली आहे। तर अमेरिकेमध्ये प्रथमच सामने होत आहेत, म्हणजे पहिल्यांदाच अमेरिका T20 विश्वकपचे यजमानपद भूषवत आहे। 1 ते 29 जून 2024 दरम्यान हे सामने होणार आहेत। तर यामध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत
यामध्ये कॅनडा आणि युगांडा प्रथमच पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. नेक्स्ट आहे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाने सहयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे उत्तर आहे IIT हैदराबाद. मे 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाने संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद सोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट नवीन वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी आणि विविध भूभागांमध्ये सेवा देणाऱ्या सैनिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवकल्पना आणि संशोधनाला चालना देण्याचा आहे. बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या विभागांसह IIT हैदराबाद सशस्त्र दलांना भेडसावणाऱ्या वैविध्यपूर्ण वैद्यकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य प्रदान करेल. या व्यतिरिक्त सामंजस्य करार विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, पदवीधरांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आणि फॅकल्टी एक्सचेंज उपक्रमांना सुलभ करेल. नेक्स्ट आहे पूनावाला फिनकॉर्पने कोणत्या बँकेच्या सहकार्याने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर याचे उत्तर आहे इंडसइंड बँक. पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने इंडसइंड बँकेच्या सहकार्याने ग्राहकांच्या बँकिंग अनुभवाला पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी डिझाईन केलेले कार्ड इंडसइंड बँक पूनावाला फिनकॉर्प इलाइट रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड सह ब्रँड लॉन्च केले आहे. या सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्चसह पूनावाला फिनकॉर्प त्यांच्या मूल्यवान ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल आर्थिक उपाय प्रदान करते. तर याचा उद्देश काय बघा, नवीन ग्राहकांपर्यंत आमची पोहोच वाढवताना डिजिटल पद्धतीने आमच्या विद्यमान ग्राहकांशी प्रतिबद्धता वाढवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.